श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ व्रत म्हणजे एकादशी व्रत आहे। तुम्ही कुठल्याही पुराणात वाचा किंवा कुठेही जा, तुम्हाला एवढं सांगितलं जाईल की एकादशी हे सर्वात श्रेष्ठ व्रत आहे। तुम्ही कुठलेही व्रत नाही केलं तरी चालेल, परंतु एकादशीचं व्रत हे तुम्ही नक्कीच करा। तर उद्या आहे मोक्षदा एकादशी। मोक्षदा एकादशी 11 की 12 डिसेंबरला आहे। हा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात पडलेला आहे, तर आपण ह्या प्रश्नाचे पण उत्तर पाहूया। जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी आपल्याला एकादशी दिवशी काही पूजा हे करायची असते। तर त्या पूजेचा मुहूर्त काय, ती पूजा केल्याने कुठले लाभ होणारे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा। शास्त्रात अशी मान्यता आहे की मोक्षदा एकादशीचे व्रत केल्याने सर्व पापे हे नष्ट होतात, शिवाय आपल्याला आपल्यावर आपल्या पितृंची कृपाही होते। त्यामुळे तुम्ही मोक्षदा एकादशीचे व्रत हे नक्कीच करा। तर पाहूया, मोक्षदा एकादशी ही बुधवार 11 डिसेंबर या दिवशी ही एकादशी आहे। तर 12 तारखेला नाही, एकादशी 11 तारखेलाच आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। तर एकादशी दिवशी आपल्याला हा उपवास करायचा असतो। तर तुम्ही म्हणता उपवास करायचा म्हणजे, प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न पडतो की उपवास करायचं म्हणजे काय, खायचं काय नाही सांगा। तर उपवास करणे म्हणजे काय, तर उपवास करणे म्हणजे आपल्याला एक दिवस आपल्या अन्नाचा त्याग करणे। अन्नाचा त्याग करणे म्हणजे काय, तर माणसाला सर्वात श्रेष्ठ काय असतं, म्हणजे सर्वात प्रिय काय असतं, तर सर्वात प्रिय आपल्याला अन्न असतं। म्हणून आपल्याला आपल्या भगवंताला असं दाखवायचं असतं की हे देवा, मी माझ्या सर्वात प्रिय वस्तूचा तुझ्या व्रतासाठी त्याग करत आहे। त्यामुळे तुला कळलंच असेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुझ्यावर किती माझा विश्वास आहे। हे फक्त आपल्याला देवाला सांगायचं असतं की मी तुझ्या व्रतासाठी, तुझ्या एकादशीसाठी मी माझ्या प्रिय वस्तूचाही त्याग करत आहे। म्हणून अन्नाचा हा त्याग करायचा असतो। बाकी तुम्हाला जर काही जमत नसेल तर तुम्ही त्यावेळेस फक्त फलाहार खाल्ला तरीही चालेल, कारण व्रत हे एक प्रतिज्ञा असते, ते आपल्याला एकादशी दिवशी करायचे असते। एकादशी दिवशी तुम्हाला मरण आलं, म्हणजे एकादशी करत करत जर मरण आलं तर खूप असं श्रेष्ठ ते मानलं जातं। तर एकादशी दिवशी किंवा आदल्या दिवशी आपल्याला तांदूळ खाऊ नये असं सांगितलं जातं। तर त्याच्या मागं काय कारण आहे, कारण असं आहे की सर्वांना म्हणजे भात, तांदूळ प्रियमध्ये काय सर्वांना आवडतं, तर भात आवडतो। म्हणून सर्वांची प्रिय वस्तू कुठली, तर भात म्हणजेच तांदूळ। तर त्या दिवशी आपल्याला तांदूळ या वस्तूचा त्याग करायचा असतो। म्हणून आपल्याला एकादशी दिवशी हे तांदूळ हे खायचं नसतं, म्हणजे भात हा खायचा नसतो, त्याच्यामुळेच ते वर्ज आहे। दुसरं सांगायचं झालं तर दुसरं कारण असं आहे की एकादशी ज्यावेळेस पृथ्वीवर खूप पाप वाढले त्यावेळेस एकादशी ही प्रकट झाली आणि देवाने एकादशीला सांगितलं की पृथ्वीवर खूप पाप झाले, तर तू ते पाप नष्ट कर। तर एकादशीने सर्व पाप नष्ट करायला लागली। त्यावेळेस काही पाप हे लपून बसली, तर एकादशीने पूर्ण पृथ्वी ही नष्ट केली पापापासून। पण काही पाप हे भाताच्या झाडामध्ये किंवा भातामध्ये लपले असं सांगितलं जातं। त्यामुळं एकादशीने त्या भाताला असा शाप दिला की तांदूळाला, की तुझ्यामध्ये जी पापं लपलेत ती एकादशी दिवशी जो कोणी भात खाईल त्याला ते पापं लागतील। म्हणूनच असं म्हणतात की एकादशी दिवशी भात म्हणजे तांदूळ खाऊ नये, हे त्याच्या मागं पण कारण सांगितलं जातं। तर आता दुसरं म्हणजे काय, तर एकादशी दिवशी भात तर खायचं नाही। दुसरं म्हणजे एकादशी दिवशी आपल्याला तुळशीची पानं पण तोडायची नसतात। तर रविवारी पण तुम्ही तुळशीची पानं तोडू नका, कारण तुळस ही रविवारी विष्णूचा वास तुळशीमध्ये असतो। म्हणून रविवारी तुळशीला पाने घालू नका किंवा तुळशीची पानं तोडू नका असं सांगितलं जातं, कारण तुळशी मातेचा आणि दुसरं म्हणजे एकादशी दिवशी पण आपल्याला तुळशीला पाने घालायचं नसतं आणि तुळशीची पानं तोडायची नसतात, कारण त्या दिवशी पण एकादशीचं तुळशीचं व्रत असतं। त्यामुळे पण आपल्याला त्या दिवशी तुळशीची पानं ही तोडायची नसतात। आदल्या दिवशी तुम्ही पानं तुळशीची तोडून ठेवा, कारण एकादशी दिवशी आपल्याला पूजेमध्ये ते भगवान विष्णूच्या पूजेमध्ये आपल्याला तुळशीची पानं लागतात। त्यामुळे आदल्या दिवशी तुम्ही तुळशीची पानं हे तोडून आणा आणि दुसऱ्या दिवशी ते एकादशी दिवशी भगवान विष्णूच्या पूजेमध्ये त्याचा वापर करू शकता, कारण तुळस ही पवित्र आहे। त्यामुळे तुळस कधीही शिळी होत नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा।
त्यामुळे एकादशी दिवशी तुम्ही तुळशीची पानं तोडू नका. इथलेच आहे बुधवारी एकादशी. तर एकादशीची व्रताची सुरुवात कशी करायची, तर सर्वप्रथम आपल्याला सूर्याला अर्घ देऊन आपल्या एकादशी व्रताची ही सुरुवात करायची. सकाळ लवकर उठायचं, सूर्याला अर्घ द्यायचं. नंतर आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा करायची. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला या दिवशी पिवळे फूल, केळ, नारळ, पंचामृत, तुळस हे अर्पण करायचे आहे. या दिवशी तुळस तोडू नका, हे अगोदर सांगितले. नंतर या दिवशी गीता जयंती ही आहे. गीता जयंती असल्यामुळे या दिवशी तुम्ही गीता पाठ केला तरीही चालेल. या दिवशी उपवास असणारे, त्यामुळे तुम्ही गीता पाठ केल्यानंतर संध्याकाळी थोडा फलाहार घेतला तरीही चालेल. नंतर सांगायचं झालं तर गुरुवारी तुम्ही सकाळी 7 ते सकाळी 9पर्यंत तुम्हाला जर गीताचा पाठ करायचा असेल तर तुम्ही हे करू शकता. तर एकादशीचे नियम काय आहेत? एकादशी तर पहिला नियम म्हणजे काय, एकादशी दिवशी तुम्हाला एकादशीच्या आदली म्हणजे दशमीला आणि एकादशी आणि बारस या दिवशी आपल्याला तामसिक भोजन करायचं नाही, असं हे व्रताचं नियम असतं. ह्या व्रताचं नियम जो पाळन त्याला एकादशीचं व्रताचं फळ नक्कीच मिळतं. दुसरं म्हणजे दशमीला सुद्धा तुम्हाला भात खायचा नाही. एकादशी दिवशी आपल्याला भगवान शिवाला शुद्ध दुधाने अभिषेक घालायचा आहे. शुद्ध म्हणजे शुद्धच, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकू नका. शुद्ध दुधाने भगवान शिवाला अभिषेक घाला, त्यानेही बऱ्याचशा समस्या दूर होतात. दुसरं म्हणजे ज्याला गरज आहे त्याला तुम्ही वस्त्रदान करा किंवा अन्नदान करा, दूध दान करा. या दिवशी जर एकादशी दिवशी दूध दान केले तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या घरावर राहतो. नंतर या दिवशी जर अन्नदान केलं तर अन्नपूर्णा माता आपल्याला प्रसन्न होते. म्हणजे एकादशी दिवशी अन्नदान हे करीत नाहीत, म्हणजे काय फक्त फळं ही वाटायची. हे दान केलं तर अन्नपूर्णा माता प्रसन्न होते, घरात सुख समृद्धी येते, घरात शांती नांदते. म्हणून एकादशी दिवशी तुम्ही जास्त दान धर्म करण्यात नक्कीच प्रयत्न करा. आता उपाय काय आहे आपल्याला एकादशी दिवशी आपल्याला कुठला उपाय करायचा आहे, तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणून तुळशीला आपल्याला 21 प्रदक्षिणा संध्याकाळी घालायच्यात. आपल्याला तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही सकाळी घातल्या तरीही चालतील, परंतु संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळेस तुम्ही हे करू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आपल्याला म्हणत तुळशीला 21 प्रदक्षिणा घालायची. मग नंतर आरती करायची. तर हे झालं आपलं एकादशी दिवशी व्रताचं नियम. तर एकादशी दिवशी व्रत तुम्ही हे नक्कीच करा, कारण एकादशी हा सर्व व्रतामध्ये श्रेष्ठ मानलं जातं. त्यामुळे एकादशीचं व्रत तुम्ही नक्कीच करा. तुम्हाला जमत नसेल तर थोडं तुम्ही फलाहार करू शकता, किंवा नाही जमलं तर शाबू खिचडी हे पण खाऊ शकता. कारण तुम्हाला गोळ्या हे काय चालू असेल, काहींना जमत नाही, तर या गोष्टी पण तुम्ही करू शकता. परंतु एकादश तुम्ही नक्कीच धरा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.